त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले, त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले। या वामनाचा अंत कराया बळभुंजे टपले, जो अश्रू अन रक्त शिंपुनी गाळीतसे घाम, त्या कार्याचा अक्षय ठरतो पुन्हा वामनाश्रम, 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 वामनाश्रम। मी स्वतः कुणाहीकडे लाच मागत नाही। माझ्याकडून काही लोकांच्या जमिनीचं काम होतं, त्यामुळे ते प्रेमानं कधी मला पाकिट देतात आणि मी ते घेतो, एवढंच। आश्रमाची जागा बिल्डर जमनादासला दाखवली म्हणून माझ्या मुलावर डायरेक्ट आरोप केला। हो ना, असं पुराव्याशिवाय उगाच बोलणं म्हणजे होय, निर्डावलेले लोक मला थोडीच दाद देणार, पण माझी खात्री आहे या मागे तोच नक्की आहे। बाकी तुमची आणि कामतांची मैत्री खूप छान आहे, नाही? जीवलं काय असंच म्हणा ना। आता इतके वर्ष आम्ही दोघांनी प्रामाणिकपणे वामनरावांबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलंय। हो, ऑफकोर्स त्याचं क्रेडिट तुम्हाला द्यायलाच पाहिजे। म्हणजे आज वाटवेबाईंची नाही, विमलची वाट पाहत होतात वाटतं। का पाहू नये? इतक्या वर्षाचे आपले ऋणानुबंध आहेत। सगळ्या भानगडीमुळे ना मी फार कातवले, एक गोष्ट सरळ होत नाही। म्हणजे माझं ट्रस्टीचं काम झालं नाहीये तर या कामताने तुझं कुठलंही काम कधीच केलं नाही असं झालंय का विमल? हो, पण अलीकडे असं होतंय। हे बघ, आज मी तुझं जे काम करतोय ना त्याची गुप्तता विलक्षण पाळायची। तू, मी, जाधव याच्या पलीकडे याची वाच्यता कुठेही करायची नाही अशी माई साहेबांची, चेअरमन साहेबांची मला सक्त आज्ञा आहे। काय ते स्पष्ट सांगा कामत साहेब। तुझ्या ट्रस्टी पदावर शिक्कामोर्तब झालं बरं का विमल? काय? हे पत्र पहा, हे पत्र? आपल्या आश्रमातील इतक्या वर्षाच्या सेवेमुळे आपल्याला आश्रमाचे ट्रस्टी म्हणून नेमण्यात येत आहे। पुढील वार्षिक मीटिंग मध्ये घटनेनुसार त्याची नोंद केली जाईल आणि घटनेनुसार आपल्याला कमिटी मेंबर म्हणून समाविष्ट करण्यात येईल। वार्षिक मीटिंग केव्हा आहे? पुढल्या महिन्यात। पण तुमच्या मीटिंगचं दर महिन्याला होतात ना? अगं आठवड्याला सुद्धा असतात, आणि काही महत्वाचे निर्णय असतील तर आम्ही एकमेकांशी बोलून फोनवर सुद्धा घेतो। अहो, मग त्या आचार्याला डायरेक्ट कसं ट्रस्टी केलं? अगं तो डायरेक्ट मालकांकडून आला होता। आता मालकांना हे अधिकार आहेत। आता मालकांच्या पश्चात म्हणजे समजते जर वारले तर त्यांच्या पश्चात हा अधिकार माईंकडे जातो किंवा त्यांचा धाकटा मुलगा जो आहे आनंद त्याच्याकडे जातो। म्हणजे आता वामनराव गायब आहेत माझ्यामुळे। मान्य आहे विमल, पण मी मीटिंगला तुला बोलवेपर्यंत तू या पत्राची कुठे वाच्यता करू नकोस। ठीक आहे, सेक्रेटरी म्हणून लवकरात लवकर मी हे काम करीन। हो, नाहीतर तुम्हीच लफड्यात याल। सारख्या धमक्या देऊ नकोस विमल, माझ्यावर विश्वास ठेव। शेवटचा ठेवते। आणि दुसरी एक गोष्ट, एका वेळी दोन ट्रस्टी आश्रमाच्या एका कामावर काम करू शकत नाही। म्हणजे आश्रमातील आश्रमशाळा म्हण किंवा त्यांचं 2 वेळेचं मुलांचं जेवण म्हण, भाजीपालाची घेऊन येणं म्हण, या गोष्टी तुला यापुढे करता येणार नाही, कारण जाधव ऑलरेडी करतोय त्या। का? अगं ट्रस्टी झाल्यावर या घटनेचा नियम आहे, त्या घटनेप्रमाणे तुला वागावं लागणार। म्हणजे रोजचं 200 रुपयाचं कमिशन बुडालं तर? हा, तसंही हल्ली ते मिळत नाहीच म्हणा, कारण तो नवा ट्रस्टी सिद्धार्थ आचार्य अगदी लक्ष ठेवून असतो, कावळ्यासारखं। त्याच्या नजरेतून काही सुटत नाही। अगं तो वामनरावांचा माणूस आहे, गप्प बस। मी सिद्धार्थ आचार्य, मला वामनरावांनी तुम्हालाच भेटायला सांगितलंय।
बाप्पाजी म्हणजे तुमचा त्यांचा काय परिचय? माझे बाबा आणि बाप्पा दोघे जिवलग मित्र. माझे बाप्पा लंडनला असतात. आता महिनाभरापूर्वी मी बँक सोडली आणि या वामन आश्रमाचा एक्सपेंडेशन करता इथे आलोय. मी लेटर बघू शकतो? हे माझं अपॉइंटमेंट लेटर. खाली बाप्पांची सही आहे आणि तारीखही मागल्या महिन्याची आहे. अरे वा. बाप्पाने आपली नेमणूक ट्रस्टी म्हणून आणि अकाउंटंट म्हणून पगारासकट करून टाकली. हे बघ, तुला रोज 100 रुपये मिळतील हे मी बघतो. झालं? चला, निदान रोजचा भाजीपाला तरी सुटला. पण हे नक्की ना? एकदम नक्की, एकदम नक्की. तू ट्रस्टी झालीस म्हणून समज. बरे बघ, आता इथे कुणी दुसरे कावळे येईपर्यंत तू पळ. आपल्या दोघांना बघता कामा नाही. पळ 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 पळ. ठीक आहे. हा, जा. शेवटी मी ट्रस्टी झाले तर. हो हो. शेवटी मी ट्रस्टी झाले तर. जाधव म्हणतो तसा हिच्या तोंडावर ना लवकरात लवकर उशी दाबावीच लागणार. ही बाई गप्प बसणार नाही. काय कोणाला फोन करताय? अगं एक माझा बिल्डर मित्र आहे, त्याला फोन करतोय. कशाला? अगं श्यामवर लक्ष ठेवण्यासाठी. ठेवा तो आधी. घ्या चहा घ्या. बाबा तुम्ही पण किती भोळे आहात. त्या जमनादास बिल्डरला तुम्ही विचारलत ना, आता तो सावध झाला असेल. हो, यापुढे ना कुठचाही व्यवहार करताना ते 100 वेळा विचार करतील. तुझंही बरोबर आहे. खरं तर मीच त्याला सावध केलंय. नाही बाबा, पण चोर कधी ना कधी सापडेल एवढं नक्की. अरे बेटा, तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत असं काही घडू नये. आणि घडलंच तर तो त्याची शिक्षा भोगेल. बाबा मी नेहमी सत्याच्या बाजूने उभी राहिली आणि राहीन. शाबास. बाबा एक सांगू? काय विश्वासराव साहेब, म्हणजे आपल्याला पेपर देणारा माणूस सापडलाय. पण एक लक्षात घ्यायचं, यात कुठेही माझं नाव येता कामा नये. वामनरावांचा शोध वेगानं चालू आहे. ते जर लवकर सापडले तर बरंच आहे. तर असं काय कारण झालं की मिस्टर झुमरे आणि मिसेस झुमरे वामनाश्रम वामनाश्रम. अरे बेटा, तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत असं काही घडू नये. आणि घडलंच तर तो त्याची शिक्षा भोगेल. बाबा मी नेहमी सत्याच्या बाजूने उभी राहिली आणि राहीन. शाबास. बाबा एक सांगू? मला ना घरात बसून खूप कंटाळा येतो. मला आश्रमात काहीतरी काम द्या ना. मला सांग, काय काम करशील तू? आश्रमात पडेल ते काम करेन खरंच. थांब, आताच मी माईना फोन करतो. हॅलो माई, मी प्रधान बोलतोय. माझं एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. माझ्या सूनबाई अरुंधती चांगली शिकलेली आहे, स्मार्ट आहे आणि मुख्य म्हणजे आश्रमामध्ये ती विनामूल्य ऑनररी काम करायला तयार आहे. नाही, तुम्ही थोडंसं बोलून बघाल का? बरं बरं, मीच बोलू म्हणताय? नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय म्हणता? चौकशी? नाही नाही बाई, चौकशी व्हायलाच पाहिजे. काही झालं तरी आपला बाप्पा परत यायला हवा. ठीक आहे, ठेवू फोन. बर. काय म्हणाले माई? अगं डेप्युटी कमिशनर तुझी चौकशी करायला येणार आहेत. बापरे, बाबा मी काय केलं? अगं गंमत केली मी ती. अगं ते बापाच्या केस संदर्भात चौकशी करायला येणार आहेत पेंडसे साहेब आपले. ते व्यक्तिगत चौकशी करणार आहेत, म्हणजे बाप्पाचा तपास नक्कीच लागेल.
लवकर लागू दे. बाबा माझ्या कामाचं काय झालं? झालं, तुझं काम झालं. मला एक सांग, जो अनाथ मुलांसाठी शिदा मागवला जातो किंवा बनवला जातो त्याच्यावर लक्ष ठेवायला तुला आवडेल? हो आवडेल मला. सध्या ते काम हेडमास्टरीन वाटवेबाई करतायत आणि त्यांना जादव आपले साथ देत आहेत. अगं दोघंही लाभाड आहेत, तर जादवनं मी काढू शकत नाही, पण वाटवेबाईनं काढण्याचा निर्णय मी माईंवरच सोपवतो. बाबा थँक्यू. थँक्यू बोललीस तर घरातच बसवे ना. हा छान काम कर. माझी खात्री आहे आश्रमातल्या मुलांना उत्तम आणि सकस आहार मिळेल. द्या. काय विश्वासराव साहेब, म्हणजे आपल्याला पेपर देणारा माणूस सापडलाय. आपले खजिनदार प्रधान आहेत ना, त्यांचा मुलगा श्याम, तो सरकारी ऑफिसमध्ये असतो तुम्हाला माहिती आहे. तर तो आश्रमाच्या जमिनीचे पेपर देतोय, पण ते पेपर देण्याआधी त्याला 50,000 ॲडव्हान्स पाहिजे आणि आणि बाकीचे पैसे लगेच त्याला लागतील. नाही ते ठीक आहे, पण काम चोख होईल ना. अहो झालंच समजा. मग ठीक आहे, मी तुमच्याकडे उद्या पैसे पाठवून देतो. त्यातून ज्यांचे ज्यांचे द्यायचे आहेत ते तुम्ही देऊन टाका. पण एक लक्षात घ्यायचं, यात कुठेही माझं नाव येता कामा नये. नाही येणार. पैसे सगळे चोख मिळतील, काही काळजी करायची नाही. पण काय होतं, मध्येच असं कोणीतरी 5 लाखाचं डोनेशन दिलंय ना पाठवून. पेपर 6 महिन्याने जरूर मिळतील ना, कारण 5 लाख आता पाठवलेले आहेत, म्हणजे आणखीन 6 महिने पुढे गेलं. असे मध्ये ना मध्ये कोणी ना कोणीतरी सतत डोनेशन पाठवत राहणार, म्हणजे आश्रम कधी विकलाच जाणार नाही. आश्रमावर टाच येईल. पण माई साहेबांनी डेप्युटी कमिशनरला आपल्या मागे लावलाय. अहो असे किती लोक येतील आणि जातील, शोध घेतील, काही फरक पडणार नाही. पण कामत आपल्यामध्ये ना 2 कच्चे दुवे आहेत. हो ना. ते कधीही पोलिसांच्या समोर तोंड उघडतील. हो हो, तो एक वेडा जाधव आणि दुसरी ती वाटवेबाई. एक काम करा, ती वाटवेबाई आहे ना, तिचं तोंड कायमचं बंद करून टाका. सुपारी द्या कोणाला तरी. अहो काहीतरी काय बोलतो, सुपारी? नाही म्हणजे तसं नका करू. नाही तर मग एक काम करा, तिला ट्रस्टी म्हणून घ्या ना आतमध्ये, पत्र देऊन टाका. ट्रस्टी? चेअरमनची सही मी करतो, बाकीच्यांच्या सगळ्या सह्यात तुम्ही फोर्ज करा. तिला काही ओळखता येणार नाही. हो, उद्या मी तुमच्याकडे 2 लाख पाठवून देतोय, समजलं? बाकीचं काय असेल ते मॅनेज करा. मी निघतो. हां काय माणूस आहे बापरे. सुपारी काय देतोय, सया फोर्ज करायला काय सांगतोय. ट्रस्टी उद्या काय लफडं झालं तर माझ्या अंगाशी येणार. बापरे. हाय रे वो दिन क्यों ना आए, हाय रे वो दिन क्यों ना आए. जा जा के रे तू ऋतू, मला वाटलं मला. ओ जा जा के ऋतू लौट आए. हाय रे र आला र र आले र. राधा का भी शाम बोलो मीरा का भी शाम, राधा का भी शाम बोलो मीरा का भी शाम. कटोरी लेके मुंबई जाओ, ट्रेन में जाके गाना गाओ. राधा का एक है. अरे असली गाणी म्हणलीस तर कसं रे, काहीतरी भडकतं म्हण. भडकता हवंय तुला? भडकता हवंय. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी, टिंग टिंग. रेशमाच्या रेगानी टिंग टिंग. लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला. हात न गाला ओ माझ्या
माझ्या साडीला रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी. टिंग टॉंग. कोण आलाय? अहो दरवाजा उघडा आहे, आत्या. कोण मेला आलं मरायला आता ह्या वेळेला? मी पेंडसे. तुम्ही पेंडसे असाल का कोणीसे असा, मला काय करायचंय? अपॉइंटमेंट शिवाय आम्ही कोणाला भेटत नसतो, लक्षात ठेवा. आणि अपॉइंटमेंट शिवाय आम्ही कुठेही घुसू शकतो. मी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस क्राईम पेंडसे. साहेब बसा ना. बसा बसा बसा. थँक्यू. सॉरी बसा. माई साहेब म्हणाल्या होत्या तुमच्याबद्दल. अच्छा. हो. वामनरावांचा शोध वेगानं चालू आहे. ते जर लवकर सापडले तर बरंच आहे. तर असं काय कारण झालं की मिस्टर झुमरे आणि मिसेस झुमरे, हे तुम्ही मला सांगू शकाल? नाही म्हणजे तुमच्याबद्दलचा बायोडेटा माझ्याकडे रेडी आहे. कोणातरी जमनादास नावाच्या बिल्डरला आश्रमाची ही जागा विकण्यासाठी दाखवली. कोणी? नाही, ते नाव आम्हालाही माहित नाहीये. बाबांनाही ते नाव माहिती नाहीये. ती स्वयंपाकीण बाई आश्रमातली मला भेटली होती. ती सांगत होती की 2 दिवसापूर्वी तुम्ही त्या कोपऱ्यामध्ये ती हेडमास्टरीन दरिद्री आहे ना, ती विमल वाटवे, तिच्या बरोबर अगदी गुलू 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 गप्पा मारत होतात म्हणे. तर असं काय कारण झालं की मिस्टर झुमरे आणि मिसेस झुमरे, हे तुम्ही मला सांगू शकाल? नाही म्हणजे तुमच्याबद्दलचा बायोडेटा माझ्याकडे रेडी आहे. काय की साहेब, आमचं नेहमीच आश्रमाकडे अगदी बारकाईने लक्ष असतं. पण त्या दिवशी नेमकं वामनरावांच्या केबिन मध्ये किंवा केबिन बाहेर काय झालं ते आम्ही नाही सांगू शकत. खरंय साहेब, आम्ही ना वामनरावांच्या विचारांनीच प्रेरित होऊन गावाबाहेर असलेल्या आश्रमात राहायला आलो. आश्रम कधीही कुठल्याही अडचणीत सापडला ना तर पहिली मदत आम्हीच करतो. ते मला माहिती आहे. माझा तुम्हा दोघांवर तेवढं मात्र संशय नाही. पण तुमच्या लिस्टमध्ये कोण संशयित आहे ते मला सांगाल? सर, काय की कोणावरही पुराव्याशिवाय आरोप करणं योग्य नाही ना. पण एक नाव सांगते जे माझ्या बाबांनी सांगितलंय. हो. तुमचे वडील काय करतात? त्यांचा स्टीलचा उद्योग आहे. शिवाय जमिनीचे व्यवहारही बघतात ते. त्यांनी काय सांगितलं? कोणातरी जमनादास नावाच्या बिल्डरला आश्रमाची ही जागा विकण्यासाठी दाखवली. कोणी? नाही, ते नाव आम्हालाही माहित नाहीये. बाबांनाही ते नाव माहिती नाहीये. तुमचा संशय वामनरावांना शोधण्यासाठी आणि पोलीस खात्याला मदत करण्यासाठी उपयोगी पडेल. पहिला संशय श्याम प्रधान, म्हणजे आमच्या प्रधानांचा मुलगा. दुसरा संशय ट्रस्टी जाधव, जे नेहमीच आश्रम विकण्याबद्दल बोलतात. तिसरा त्यांचे साथीदार कामत. पण साहेब, या सगळ्यांचा कोणीतरी एक बॉस आहे, वेगळा सूत्रधार आहे. तो कोण आहे याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. थँक्यू. आता जाताना मी तुम्हाला भेंडी लावायला म अक्षर देतो. म. म. काय मग? काय मग? मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला. मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला. मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला. बरं साहेब, बरं. हे बघा, त्या जाधवला मी माझ्याकडचे पैसे देतो आणि त्याचं तोंड गप्प करतो. नाही, तुम्ही काळजी करू नका. पण पैसे उद्या मिळतील ना? हो. नाही, मी एक काम करतो. नाही, तुम्ही घरी येऊ नका. इकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मी तुमच्या कोचिंग क्लासेसवर येतो. मग ठीक आहे. मग कुठं भेटायचं ते ठरवा, कुठे. पण इथे जवळपास कुठे नको. नाही, आधी जीव टांगणीला लागला, उगाच नसत्या भानगडी वाढत जातील. मी तुम्हाला सांगतो. हो.
हा बरं नाही मग फोन ठेवतो मी. हा उगाच अलीकडे फोनची पण भीती वाटायला लागली आहे हो. कोण ठेवतो ठेवतो ठेवतो. ओके. काय हो ती स्वयंपाकीण बाई आश्रमातली मला भेटली होती. ती सांगत होती की 2 दिवसापूर्वी तुम्ही त्या कोपऱ्यामध्ये ती हेडमास्टरीन दरिद्री आहे ना ती विमल वाटवे तिच्या बरोबर अगदी गुलुगुलू गुलुगुलू गप्पा मारत होतात म्हणे. गुलुगुलू गुलुगुलू गप्पा मारत होतो हो. हेडमास्टरनी बरोबर. हो. अरे मी आश्रमाचा सेक्रेटरी आहे आणि ती वाटवेबाई कोण हेडमास्टरीन त्यातून ती त्या स्वयंपाकघराची संचालक तिला काढून टाकली स्वयंपाकघराची संचालक म्हणून समजलीस. गुलुगुलू गुलुगुलू. हो 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 पण तुम्ही ना त्या आवेशात बोलत नव्हता. तुम्ही अगदी गुलुगुलू 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 बोलत होता. हे मी गुलुगुलू बोलत होतो हे तुला गुलुगुलू त्या स्वयंपाकीने सांगितलं नाही. मग ती तिथे चोरून ऐकत उभी होती. हो ती पण गुलुगुलू चोरून ऐकत उभी होती आणि तुझा त्याच्यावर विश्वास बसला. अरे निष्कलंक नवऱ्यावर तू विश्वास ठेवला नाहीस आणि एका स्वयंपाकिनीवर विश्वास ठेवलास. हो तुमच्या ना त्या निष्कलंकपणाबद्दल मला अजिबात सांगू नका प्लीज. मला कलंकित कोणी केलं? तुझ्या महत्वाकांक्षेने. तुला पैसा हवाय सतत पैसा हवाय. पैसा आणणारेस कुठून समजलीस. जास्त बोलायला लावू नको. ही भाजीची पिशवी उचल आणि चल चल उचल. तुम्ही सगळ्या गोष्टी माझ्यावर घेत जाऊ नका. गुलुगुलू चल गुलुगुलू स्वयंपाक कर गुलुगुलू. मग जा कुठेतरी ठरव नक्की जायचं कुठे. गुलुगुलू गुली गुली गुलुगुलू. लँड डिलिंगची तुम्ही कामं करता म्हणजे अनेक बिल्डरना तुम्ही ओळखून असाल. हा साहेब मी सरकारी खात्यामध्ये फक्त एक साधा कारकून आहे. अहो कारकूनच साहेबाला कधी कधी गोत्यात आणतो. घरात कोणी नाही आहे ना. मुद्दा म्हणून मी तिला माहेरी पाठवलं कारण ह्या व्यवहारामध्ये ती नको. मध्ये बायकांच्या तोंडात काही राहत नाही हो. 2 लाख आहेत. 2 ते श्यामचं आत्ताच त्याचा फोन होता. आता जमीन दाखवायचीच नाहीये. जमिनीचे पेपर्स काढून त्याची झेरॉक्स मारायची आहे.